आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की राज्यातला लॉकडाऊन कधी दूर होणार याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता हटलेला आहे। मध्यरात्री महाराष्ट्र सरकारनं अनलॉक संदर्भातले आदेश प्रसिद्ध केलेत। त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजे परवापासूनच महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉकची सुरुवात होते। कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसार 5 टप्प्यात अनलॉक केला जाईल। पहिल्या 2 टप्प्यातल्या जिल्ह्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळतोय। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमधील जनजीवन आणि व्यवहार पूर्णपणे पूर्वपदावर येतील, सुरळीत होतील। दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध असतील, पण त्यात काहीशी शिथिलता मिळाली आहे। इतर 3 टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आलेत, तर काही निर्बंध हे कायम ठेवले जात आहेत। प्रत्येक आठवड्याला कोरोना परिस्थितीनुसार टप्पेनिहाय जिल्ह्यातील नियमावली बदलली जाईल। अनलॉकची सगळी प्रक्रिया कशी असेल, ही नवी नियमावली काय सांगते ते आपण पाहतोय। सगळे व्यवहार सुरू असे राज्यातले कोणकोणते जिल्हे आहेत, तर यामध्ये अहमदनगर, लातूर, धुळे, जळगाव, नांदेड, जालना, गोंदिया, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। इथे सगळे व्यवहार सुरू होतील। तर दुसरा गट म्हणजे जिथे सोमवारपासून अंशतः अनलॉक सुरू होत आहे, यामध्ये हिंगोली आणि नंदुरबारचा समावेश आहे। इथे 50% क्षमतेनं काय काय सुरू असेल, तर रेस्टॉरंट, मॉल, थिएटर्स, मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, जिम, सलॉन आणि स्पा। तर पूर्ण क्षमतेनं काय सुरू होईल, बस सेवा, खाजगी कार वाहतूक, रिक्षा, टॅक्सी, दुकानं, खाजगी कार्यालय, सरकारी कार्यालय, बांधकाम व्यवसायाशी निगडित सगळ्या गोष्टी आणि शेती क्षेत्राशी निगडित सगळ्या गोष्टी यांना पूर्ण क्षमतेनं खुलं करण्याची परवानगी मिळते। तर तिसरा गट जिथे सोमवारपासून अंशतः अनलॉक सुरू होणार आहे, यामध्ये महत्त्वाची शहरं आहेत, महत्त्वाचे काही जिल्हे आहेत, ज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, बीड, उस्मानाबाद, पालघर, सोलापूर, वर्धा, वाशिम, गडचिरोली आणि परभणी यांचा समावेश आहे। इथे नेमकं काय काय सुरू असेल, अत्यावश्यक दुकानांसाठी नियम असा आहे की सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही दुकानं खुली राहतील आणि रोज म्हणजे अगदी सोमवारपासून रविवारपर्यंत दररोज ही दुकानं सुरू असतील। इतर दुकानांच्या बाबतीत नियम असा आहे की सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही दुकानं खुली राहतील, परंतु शनिवार रविवार ही दुकानं बंद ठेवावी लागतील। इथले मॉल्स मात्र बंद राहतील, ते खुले करण्याची परवानगी नाही। सिनेमागृह सुद्धा बंद असतील। तर हॉटेल्स सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेनं सुरू राहतील। शनिवार रविवारी हॉटेल व्यवसाय बंद असेल। तर उद्यानं, मैदानं आणि जॉगिंग ट्रॅक पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी आहे। कार्यालयांच्या बाबतीतले काय नियम, तर सरकारी कार्यालय 50% क्षमतेनं उघडली जातील, तर खाजगी कार्यालय ज्यांना परवानगी मिळालेली आहे त्यांना 50% क्षमतेनं काम करता येईल। चित्रीकरणाच्या बाबतीतला निर्णय, बबलच्या वातावरणात चित्रीकरणाला परवानगी मिळते आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर बाहेर जाण्यास मज्जाव असेल। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 100% क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी आहे, परंतु उभ्यानं प्रवास करण्यास मनाई आहे, मज्जाव आहे। या सगळ्या जिल्ह्यातील जिम, सलॉन आणि स्पा 50% क्षमतेनं दुपारी 4 वाजेपर्यंत खुली असतील। तर लग्न समारंभ हॉलच्या 50% क्षमतेनं करता येईल। कमाल लोकांची उपस्थिती ही 100 असेल। अंत्यसंस्कारांच्या बाबतीत 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळते। तर चौथ्या गटामध्ये आहे पुणे, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बुलढाणा। इथे अत्यावश्यक दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरू असतील। इतर दुकानं पूर्ण वेळ बंद असतील। तर सिनेमागृह आणि मॉल यांनाही खुले करण्याची परवानगी नाही। हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जाऊन खानपान करता येणार नाही, केवळ पार्सल सेवा उपलब्ध असेल। सलॉन आणि जिम 50% क्षमतेमध्ये जे विना एसी आहेत त्यांना दुपारी 4 वाजेपर्यंत खुलं ठेवण्याची परवानगी मिळते। बसेसची वाहतूक 50% क्षमतेनं सुरू असेल। तर उद्यानं, मैदानं आणि जॉगिंग ट्रॅक पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू असतील। शनिवार रविवारी मात्र निर्बंध असेल। शनिवार रविवारी उद्यानं, मैदान आणि जॉगिंग ट्रॅक बंद असतील। खाजगी कार्यालय 25% क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे, तर सरकारी कार्यालय 25% क्षमतेनं सुरू राहतील।
25 जणांच्याच हजेरीमध्ये लग्न सोहळ्यांची परवानगी आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना अजिबात परवानगी नाही. 20 जणांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पाडावेत असा सरकारी नियम आहे. तर बांधकाम कामगारांच्या राहण्याची सोय असेल तर बांधकाम क्षेत्रालाही इथे परवानगी मिळते. ई कॉमर्सची सेवा केवळ अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहील. जिम, सलॉन आणि स्पा 50% क्षमतेनं दुपारी 4 वाजेपर्यंत खुले राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.